मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण संक्रांत स्पेशल शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, पहिल्यांदा जरी कोणी कराल त्यांची सुद्धा ही चिक्की बिघडणार नाही, एवढी ही सोपी पद्धत आहे। तर यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। दोन्हीचं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे। तर पॅन मध्ये शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवर शेंगदाणे मी भाजून घेत आहे। जोपर्यंत शेंगदाण्याचे टरफल स्वतःहून निघत नाही तोपर्यंत आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे शेंगदाण्याचा मस्त सुगंध येत आहे आणि कलर सुद्धा इथे चेंज झालेला आहे। बघू शकता इथे शेंगदाण्याचे टरफल निघायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे इथे छान खमंग असे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे काढून घेऊ। तर थंड झाले की हे शेंगदाण्याची टरफल काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व शेंगदाण्याची टरफल काढून घेत आहे। तर बघू शकता असे या शेंगदाणे आपल्याला 2 भागामध्ये म्हणजे शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे। आता पाटाला तूप लावून घेऊ, जेणेकरून शेंगदाणा चिक्की तूप लावल्याने पटकन निघते, म्हणून आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे। आता पॅन मध्ये 2 टेबलस्पून तूप टाकत आहे। तुपाऐवजी तेल सुद्धा टाकू शकतो, पण तुपाने चिक्कीला छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे। आता या तुपामध्ये बारीक चिरलेला गूळ टाकून देऊ आणि कमी गॅसवर तूप छान मेल्ट करून घेऊ। चिक्की अगदी पटकन होते, फक्त काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला इथे वापरायच्या आहे, म्हणजे आपली चिक्की बिघडणार नाही। तर बघू शकता इथे गूळ सुद्धा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी 10 मिनिटात ही चिक्की बनून तयार होते आणि खायला मस्त कुरकुरीत, अगदी मार्केटमध्ये ज्याप्रमाणे चिक्की मिळते तशीच ही चिक्की आपली घरी सुद्धा मस्त बनते। तर बघू शकता इथे या गुळाला असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। बबल्स आल्यावर 7 मिनिटपर्यंत आपल्याला गूळ पुन्हा शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या बारीक बारीक ट्रिक्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत। तर बघू शकता इथे बबल्स आल्यावर आपल्याला 7 मिनिटपर्यंत परत गूळ शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे गुळाचा कलर चेंज झालेला आहे। आता एका वाटीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि हे गूळ टाकलेला आहे। तर गूळ स्वतःहून असे आवाज येत नाही आणि पटकन असं तुटत नाही तोपर्यंत आपल्याला गूळ शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे गूळ आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे। आता यामध्ये हे शेंगदाणे आपण टाकून देऊ आणि ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आणि शेंगदाणे आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पाटाला मी तूप लावून घेतलेलं होतं, यावर हे मिश्रण आपण टाकून देऊ। आता वरून या मिश्रणाच्या वर मी इथे पॉलिथिन टाकलेली आहे आणि लाटण्याने हे आपण पसरवून घेत आहोत। तर अगदी पटापट हे पसरवून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे छान पसरवायचं आहे। थंड झालं की वड्या पडणार नाही आणि हे पसरवता येणार नाही। तर हे पटापट आपल्याला करायचं आहे। जेवढ्या पातळ किंवा जाड वाटते त्यानुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर आता इथे मी पॉलिथिन काढून घेतलेली आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण या वड्या कट करून घेणार आहोत।
तर बघू शकता ना किती अगदी सोपी ही पद्धत आहे. फक्त आपल्याला काही ट्रिक्स आपल्याला इथे वापरायचे आहे. अशा प्रकारे आपण चिक्कीच्या वड्या तयार करून घेत आहोत. या वड्या पाडल्यानंतर 15 मिनिटपर्यंत आपल्याला अजिबात इथे हात लावायचा नाही, म्हणजे थंड झाल्यावरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहे. मस्त शायनिंग आलेली आहे. बघू शकता मस्त मार्केटसारख्या या वड्या हे आपल्या वड्या तयार होणार आहे. तर इथे 15 मिनिट झालेली आहे. आता मी या वड्या काढून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपल्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत. वड्या किंवा चिक्की सुद्धा आपण म्हणू शकतो. तर बघू शकता इथे आपली शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. आता मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता मस्त अगदी सहज ही वडी तुटते. तर आता या प्लेटमध्ये आपण या वड्या किंवा चिक्की काढून घेऊ. अगदी सारख्या आकाराच्या या वड्या मस्त तयार झालेल्या आहे. बघू शकता मी इथे एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. पटकन ही वडी सहज तुटलेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय.